नाव स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी देवेंद्र पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि समोर गोलंदाजीमध्ये सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या षटकाची. पहिल्या चेंडूवर अल्टीपल्टीचा फटका, चेंडू जातोय घोषित एरियामध्ये. ज्या ठिकाणी धावांचा निर्बंध, 2 धावेनिशी मैदानात सुरुवात झाली धावांची. अकाउंट ओपन केलं जात आहे महालक्ष्मी मोरजिम क्रिकेट टीमसाठी साई परब याच्या बॅटमधून. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय 2 धावांवर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 2 असं धावफलक आपण पाहतोय. यावेळी विकेट किपर बीट झाला. धाव घेण्याचा प्रयत्न नाकारला जात आहे. अजून एक निर्धाव चेंडू, थोडेसे निर्धाव चेंडू पॉवर प्लेच्या षटकात आपल्या टीमला एक सुंदर सुरुवात करून देण्याचा प्रयत्न देवेंद्रच्या माध्यमातून होतं आणि धावफलक स्थिरावलाय बिनबाद 2 धावांवर. मिड ऑफच्या दिशेने साधा सोपा झेल मैदानात सुटला जातोय. अगदी लॉलीपॉप झेल होता परंतु झेल सुटला गेला. 1 धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र 3 धावांवर. मागच्या सामन्यात साहिल आरोलकरला 3 जीवनदान दिली होती आणि आता मात्र साई परबला हे पहिलं जीवनदान या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर बिनबाद 3 असा धावफलक आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका. गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेलसाठी प्रयत्न करेल आणि पहिल्या विकेटचा पतंग. पहिल्या विकेटसाठी अवनेश आता मात्र झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय बाकी. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 3 धावा. चला पुन्हा एकदा कॉल देतो भूमिका 11 कानका. दुसऱ्या बाजूने साई गणेश नाईबाग. आपली टीम लाईनअप सबमिट करायची आहे कॉमेंट्री बॉक्स कडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल या सामन्यानंतर लगेचच सामना असेल तो भूमिका 11 कानका विपक्ष साई गणेश नाईबाग या 2 तगड्या संघाबरोबर. ओव्हरपिच चेंडू आल्या एक मोठा फटका सजवलाय समोरच्या दिशेने. अनिकेतचा बॅट मधून निघालाय पहिल्या चेंडूवर. हा घणाघाती प्रहार षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 9 धावा. अगदी सुंदर सुरुवात करून दिली होती देवेंद्र गोलंदाजीत परंतु शेवटच्या चेंडूवर अनिकेत शेटगावकरच्या बॅट मधून निघालेला षटकार. निरंजन गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात. फुलटॉस चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. पहिल्या प्रयत्नात फलंदाज फसतोय. दुसरा प्रयत्नात स्वतः पुन्हा एकदा चेंडूची उचल करेल. एक सिंगल धाव आणि सिंगल निशी 10 धावांवर धावफलक. ओव्हरपिच चेंडू, मिनी हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड झालंय मैदानाच्या बाहेर. अजून एक षटकार निघालाय 6 धावा
आणि धावफलक 16 धावांवर पोहोचलाय. अनिकेत शेटगावकरच्या बॅट मधून सलग 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार. 16 धावांवर धावफलक. येणाऱ्या कालखंडात एका दुसरा अजून देखील मोठा फटका झाल्यानंतर आपण कॅमेरामॅनच्या स्क्रीनवर या सगळ्या सपोर्टर्सना देखील पाहणार आहोत. कॅमेरामॅन अनिकेत पाटील येणाऱ्या कालखंडात त्या सगळ्या सपोर्टर्सना देखील आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद करताना आपण पाहणार आहोत. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू निघालाय. चेंडू जातोय घोषित एरियामध्ये. अवांतर धाव 2 अतिरिक्त धावा धावफलकावर निघाल्यात आणि धावफलक पोहोचलाय तो 18 धावांवर. धावफलक पोहोचला तब्बल 18 धावांवर. ऑन साइडला मिड विकेटला एक फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॅकअप देतो. एक सिंगल पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅटमधनं आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 19 धावांवर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ आहे मैदानात प्रगती पदावर. धावफलकावर झाल्यात 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. मिसटायमिंग फटका. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय आणि झेलात रूपांतर. दुसरा आदरा बसलाय महालक्ष्मी मोरजिम क्रिकेट संघाला. साई परब झेलबातून मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना किरण परब नवीन खेळाडू आलाय मैदानात. पहिल्या चेंडूवर या सिंगल धावेनिशी किरण मैदानात आपलं खातं ओपन करतोय आणि धावफलक या सिंगल निशी 20 धावांवर परावर्तित. ओव्हरचा विचार करतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आणि धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. गोलंदाजीत निरंजन. तुवी क्रिकेटर्स उसगाव संघासाठी दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात आता येतोय. ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. विकेट किपर झेल खाली येतोय आणि आता मात्र झेलला रूपांतर. अनिकेत शेटगावकरचा विकेटचा पतंग. महालक्ष्मी मोरजिम क्रिकेट संघाला तिसरा आदरा बसलाय. 3 विकेटचा पतंग. धावफलकावर 20 धावा आणि मैदानात आता मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानात विष्णू सज्ज होत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि झेल खाली तोच क्षेत्ररक्षक. आता मात्र झेलात रूपांतर.
विकेटचा पतंग आणि मैदानात चौथा गडी बाद झालाय. 4 विकेटचा पतंग झाला. 20 धावांवर धावफलक. केदार ज्याने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आता मात्र किरण किरण या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. चला पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी कॉल केला जातोय. वारंवार आपल्यासाठी कॉल दिला जातोय. भूमिका 11 कांडका विपक्ष साई गणेश नैबाग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्यासाठी कॉल असेल. आपला कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे या. टीम लाईनअप सबमिट करा. त्याचबरोबर पुढच्या सामन्याची टॉस देखील केली जाईल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हरपिच चेंडू आल्या एक घणाघाती प्रहार. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू निघालाय. प्रजयच्या बॅट मधनं निघालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि धावफलक 26 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. नो मॅच लँड मध्ये चेंडू विसावला आणि आता मात्र निर्धाव चेंडूचे खेळ समाप्त. ओव्हरचा विचार करता पहिल्या 2-3 चेंडूंचा खेळ संपलाय. निम्म्या चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक स्थिरावलाय 26 धावांवर. फॉलो मध्ये या ठिकाणी जरूर समोर शॉर्ट पॉइंटचा फिल्डर वेगाने चेंडूवर येतोय. एक धाव, एक सिंगल धाव आणि सिंगल निश्चित. धावफलक आता मात्र 27 धावांवर. 27 रन लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 27 धावांवर धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात. केदार केदार गोलंदाजी करताना तुम्ही क्रिकेटर्स उसगाव टीमसाठी. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर झेल खाली आणि झेलात रूपांतर. अजून एका विकेटचा पतंग. जवळजवळ 5वा गडी बाद झालाय आणि मोरजिम संघासाठी निम्मा संघ डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय. 5 विकेटच्या मोबदल्यात 27 धावांवर धावफलक. तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. महादेव नवीन खेळाडू येतो स्ट्राईकला. यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आणि आता मात्र बहुधा या ठिकाणी यष्टीचित केलं जातंय फलंदाजाला. पॉपिंग क्रीज पासून दूर होता आणि तो महादेव आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. 6व्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर झाला तब्बल 27 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 गडी बाद. धावफलकावर 27 धावा. वारंवार दोन्ही टीमसाठी कॉल दिल्यानंतर एकही कॅप्टन अजूनही पोहोचलेला नाहीये. कदाचित इनिंग संपल्यानंतर एका दुसरा कॅप्टन जर उपस्थित असेल तर त्याला टॉस विन देखील दिलं जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी हा कॉल असेल. भूमिका 11 कांडका विपक्ष साई गणेश नैबाग. अभिजित बॉलिंग मार्कवर 4थ्या षटकासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त बाउन्स होता चेंडू मागे आणि मिड ऑफला आता मात्र झेलात रूपांतर. मैदानात 7व्या विकेटचा पतंग. 7 गडी बाद आणि धावफलकावर 27 धावा.
एका बाजूने अमोक हा फलंदाज मैदानात नॉन स्ट्राईकला आहे, दुसऱ्या बाजूने राहुल राहुलने मागच्या सामन्यात गोलंदाजीत कमाल केली होती. तो राहुल आता मात्र मैदानात 9व्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी. छेडछाडी करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालाय. त्यानंतर फलंदाजाकडनं व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि समोर पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. 2 अतिरिक्त धावा धावफलकावर या चेंडूवर मिळाल्यात आणि या 2 धावेनिशी धावफलक 29 धावांवर परावर्तित. 29 रन ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. नेमका 4थ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा धावफलकात जोडली जात आहे आणि धावफलक पुढे सरसावलाय. पंचांकडनं या ठिकाणी मैदानात गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. एकदा अगदी खराब चेंडू आणि आता मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 31 धावांवर धावफलक. गोलंदाजीत अभिजित थोडस वॉर्मअप करणारे चेंडू मैदानात हाताळतोय. समोर अमोक आहे स्ट्राईकला, दुसऱ्या बाजूने राहुल नॉन स्ट्राईकला. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉल. धीरज आमचा स्कोरर अगदी बिझी शेड्यूल आहे. सलग 4 व्हाईट बॉल, एक चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, दुसरा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. म्हणजे कालांतराने दोन्ही दिशेने चेंडू अवांतर हाताळले जात आहेत. आता मात्र ओव्हर पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. मिड विकेटचा फिल्डर येतो चेंडूवर. एकच धाव या चेंडू मागे आणि या एका धावेनिशी आता मात्र धावफलक 33 रन ऑन द स्कोरबोर्ड. 33 धावांवर धावफलक. यावेळी मिस टायमिंग फटका डीप मिड विकेटला. झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर बॅकअप देखील खराब. 4 धावा, चौकार आलाय राहुलच्या बॅट मधून आणि या चौकारानेशी 37 धावांवर धावफलक. सदतीस धावांवर धावफलक पोहोचला आणि ओव्हरचा विचार करता या षटकात देखील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी होता, परंतु आता मात्र निर्धाव चेंडू. यानंतर आता मात्र 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 37 धावांवर. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा यष्टांवर चेंडूचा स्पर्श. एका निर्धाव चेंडूची नोंद होत आहे आणि धावफलक स्थिरावलाय तो 37 धावांवर. 4थ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी, 37 धावांवर धावफलक आपण पाहतोय. राहुल आणि दुसऱ्या बाजूने अमोक ही जोडी 8व्या विकेटसाठी 7 गडी हे मैदानाच्या बाहेर गेलेत आणि ही 8व्या विकेटसाठी जोडी. बॅट शील्ड आउटसाइड एज, शॉर्ट पॉइंटला फिल्डर, झेलला रूपांतर. विकेटचा पतंग राहुलच्या माध्यमातून 8व्या विकेटचा पतंग झालाय. 8 गडी बाद, 37 धावांवर धावफलक. 4 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात. ऋषिकेश नवीन खेळाडू नाव स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय. खाली क्षेत्रात चेंडू विसावलाय आणि एक सिंगल धाव. अनिरुद्ध 5व्या षटकासाठी गोलंदाजीत.
एक सिंगल धाव सिंगल निशी 38 धावांवर धावफलक पोहोचलाय. ऋषिकेश मैदानात आलाय. ऋषिकेशकडे 5 चेंडूमध्ये 5 षटकार टोलवण्याची देखील काबिलियत आहे, परंतु बघूया आताच्या क्षणी मैदानात किती फटके होतील. हो, यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. भूमिका 11 काणकाव टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. साई गणेश नैबा क्रिकेट संघ आपल्या कर्णधाराच्या अजूनही वाट बघितली जात आहे. कॅप्टन, आपण इनिंग संपायच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं. साई गणेश नैबाक. हो, आकुटापचा चेंडू, एक लाफ्टेड फटका डीप मिड विकेटला. घणाघाती प्रहार, षटकार निघालाय आणि 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 44 धावांवर पोहोचलाय. 3 चेंडू उरलेत बाकी आणि डगआउट मधनं अपेक्षा वर्तवली जाते की जाता जाता या 3 चेंडू मध्ये 3ही षटकार मैदानात टोलवले जातील का ऋषिकेशच्या बॅट मधून. यावेळी बहुधा बॅटची लेमन कट आणि विकेटचा पतंग ऋषिकेशची खेळी संपुष्टात होत आहे. 9व्या विकेटचा पतंग झालाय धावफलकावर 44 धावा. शेवटचे 2 चेंडू आता मात्र बाकी उरलेत. आशिष, नवीन खेळाडू मैदानात, शेवटचा घडी असेल मैदानात. अंतिम 2 चेंडू आणि 2 मोठे फटके टोलवण्याची या ठिकाणी पुन्हा एकदा अपेक्षा असेल. शेवटचे 2 चेंडू जाता जाता 2 मोठे फटके झाले तर पुन्हा एकदा एक फायटिंग टोटल आणि धावफलक आपण पाहतो तब्बल 44 धावांवर. ऑन साइडला जमिनीलगत कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळलाय. डीप मिड विकेट वरनं फिल्डर येतोय. एक सिंगल आणि धावफलक आता मात्र 45 धावांवर. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो, 9 विकेट आणि धावफलकावर 45 धावा झाल्यात. हो, ओव्हरपिच चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डीप मिड विकेटला जाता जाता अमोकच्या बॅटमधनं निघाला षटकार. 6 धावेनिशी इनिंगचा खेळ संपलाय. 9 विकेटच्या मोबदल्यात 51 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि 52 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण असेल. तुम्ही क्रिकेटर्स उसगाव संघ आपली ओपनिंग जोडी मैदानात पाठवा. 52 धावांचे टार्गेट आणि बघूया 30 चेंडूमध्ये 52 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल.
चला मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. 52 धावांचा करायचा आहे पाठलाग. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू निर्धाव, चेंडूची खेळी समाप्त. पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग होतं. आता मात्र विकेट किपर बीट झालाय. बाईचा इशारा, अतिरिक्त एक धाव धाव पलकात आणि या अतिरिक्त धावेनिशी मैदानात धावांची सुरुवात झाली आहे. 52 धावांचा पाठलाग करताना पुढच्या सामन्याची टॉस साई गणेश नैबा क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी आमंत्रण असेल ते भूमिका 11 काणका संघाला. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. गोलंदाजीत पहिल्या षटकाची पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करतोय साई परब. गोलंदाजीत एक सुंदर एक सावध सुरुवात करून देतो आपल्या संघाला. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एक धाव जी बाईच्या रूपात खर्च झाली आहे. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आता मात्र ऑन साइडच्या दिशेने टोलवलाय. चेंडू जातोय घोषित एरियामध्ये, ज्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल, एक सिंगल धाव आणि सिंगल निशी 2 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 2 असा धावफलक. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू ब्रेक होतोय आणि बहुधा थोडीशी नाराजी व्यक्त होते. बहुधा बॅटची लेमन कट देखील झाली होती. एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि पहिल्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी. बिनबाद धावफलकावर 2 धावा आपण बाद. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप लॉंगांच्या दिशेने चेंडू हवाई फायर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. चेंडू डीप लॉंगांना बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. षटकार आणि 6 धावेनिशी पहिल्या षटकाची समाप्ती होत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 8 धावा. 52 धावांचा पाठलाग करताना 8 धावांवर धावफलक. गोलंदाजीमध्ये दुसरं षटक. आशिष गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू व्हाईट बॉल, अवांतर धावेचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावफलक या ठिकाणी पुढे सरसावलाय. सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 9 धावांवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल निशी होताना आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफला. काय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानात. धावबाजसाठी संधी आणि अपील पंचांकडे ताणून धरली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल धावबाजसाठी, परंतु त्या अगोदर काही जणांनी चेंडू बघितला नसेल तर धावतं वर्णन करूया. लॉंग ऑफला अतिशय फ्लॅट फटका, षटकारासाठी जाणारा चेंडू त्याला थांबवलं मैदानात आणि त्यानंतर वेगवान फेकी आणि मैदानात धाव नाकारली होती आणि पुन्हा एकदा तो माघारी फिरत होता पॉपिंग क्रीज मध्ये आणि धावबाजसाठी झालेली अपील.
आणि फलंदाज ओ यू टी आउट. काय सुंदर क्षेत्ररक्षण. किरणला मैदानात दाद द्यावी लागेल. काय सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर झालेली ती परतीची फेकी. दुसऱ्या षटकात पहिल्या विकेटचा पतंग झाला. धावबाच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलंय आणि आता मात्र मदन नवीन खेळाडू आला मैदानात. ओ लेग स्टिक वरच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु आता मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन एरियामध्ये, ज्या ठिकाणी धावांचा निर्बंध. 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या 2 धावांची धावफलक 11 धावांवर परावर्तित. पुढच्या सामन्यात खेळणारे संघ आपण दोन्ही बाजूने डगआउट दिसतात, त्या डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू आहे आपल्यासाठी आणि त्या रिव्ह्यूची मागणी आपण व्हाईट बॉल नो बॉल साठी या ठिकाणी करू शकता. आणि मैदानात एक सुंदर फटका डीप कव्हरला अभिजितच्या बॅट मधनं टोलवलाय. अप्रतिम दर्जाचा षटकार आणि 6 धावेनिशी धावफलक 17 धावांवर परावर्तित. ओ यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा समाचार घेतलाय मैदानात. अजून एक घणाघाती प्रहार अभिजितच्या बॅट मधनं निघालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय अभिजितच्या बॅट मधून. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी उरलाय. धावफलकावर तब्बल 23 धावा, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे यानंतर अजूनही 39 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. एकोणतीस धावा, यानंतर 29 धावा आपल्याला विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी. ओ एक सुंदर फटका, बॅक टू बॅक तिसरा षटकार अभिजितच्या बॅट मध्ये निघालाय आणि हे हल्ला बोल विस्फोटक खेळी मैदानात तुम्ही क्रिकेटर्स उसगाव संघासाठी अभिजित याच्या बॅट मधनं होताना आपण पाहतोय. 6 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 29 धावांवर. थोडंसं घाईमध्ये आहे अभिजित मैदानात. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मैदानात ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ होतो समाप्त. 29 धावांवर धावफलक 1 विकेटच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या कालखंडात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र 23 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये बहुधा या ठिकाणी राहुल गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात 4 विकेट एकाच षटकात टिपल्या होत्या आणि या सामन्यात जर विकेट हॅट्रिक झाली राहुलच्या गोलंदाजीत तर विजू याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय डिक्लेरेशन एरियामध्ये. एक सिंगल पुन्हा एकदा घोषित एरियामध्ये चेंडू प्रवास करतोय आणि सिंगल निश्चित धावफलक परावर्तित झालाय 30 धावांवर. तीस धावांवर धावफलक. मैदानात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओव्हरपिच चेंडू ताणून मारलाय. बराच लांब षटकार टोलवला जातोय. अभिजितच्या बॅट मधनं अजून एक घणाघाती प्रहार.
या सामन्यातील अभिजितच्या बॅट मधनं टोलवलेला हा चौथा षटकार आणि धावफलक 36 धावांवर. छत्तीस धावांवर धावफलक आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, झेरॉक्स कॉपीचा फटका, अगदी त्याच दिशेने चेंडू विसावलाय. बॅक टू बॅक 2 षटकार राहुलच्या गोलंदाजीत आणि धावफलक आपण पाहतोय 42 धावांवर. आणि यानंतर अजूनही 10 धावा विजयासाठी करायच्या आहेत. हो, आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक 42 धावांवर स्थिरावलेला आपण पाहतोय. येणारे 14 चेंडू अजूनही बाकी उरलेत आणि 14 चेंडू मध्ये आता मात्र 10 धावा विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त, धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला. 13 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. ओव्हरपिच चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलात रूपांतर होतं. विकेटचा पतंग. अभिजित 5 षटकारांशी खेळी करत तब्बल 33 धावांवर झेलबातून मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचा पतंग. धावफलकावर 42 धावा उरलेत अजूनही 12 चेंडू. 12 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत विजयासाठी. चला पुढचा सामना होता. टॉस जिंकल्यानंतर साई गणेश नैबा क्रिकेट संघाने घेतलेली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी आमंत्रण भूमिका इलेव्हन कांडका. सामना सुरू व्हायच्या अगोदर आपला 12th मॅन जो आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुढच्या सामन्यात आपण पाठवायचा आहे, त्याचबरोबर डगआउटचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक इनिंग मध्ये एका एक संघाला या ठिकाणी एक एक रिव्ह्यू दिली जाईल. जी रिव्ह्यू आपण व्हाईट बॉल आणि बिमर साठी त्या रिव्ह्यूचा आपण वापर करू शकता. अकुटाचा चेंडू मिडॉनच्या रिजन मध्ये फटका. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे. या चेंडूवर एक मात्र सिंगल धाव मिळाली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 43 धावांवर. गोलंदाजीत प्रजय. चौथ्या षटकाची सुरुवात आणि समोर प्रवीण नौका खेळाडू आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक आता मात्र स्थिरावलेला आपण पाहतोय 43 धावांवर. येणाऱ्या कालखंडात 10 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 10 चेंडूमध्ये 9 धावा विजयासाठी करायच्या आहेत. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला. साई परब येतो स्क्रीनवर. एक वेगवान पैकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने एक सिंगल पुन्हा एकदा आणि सिंगल निशी प्रवीण या सामन्यात आपल्या धावांची सुरुवात करतो. सिंगल निशी 44 धावांवर धावफलक. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर. या चेंडूवर देखील एक धाव मिळाली आहे. आता मात्र धावफलक पोहोचलाय तो 45 धावांवर. ओव्हर मधील अजूनही 2 चेंडू उरलेत बाकी. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 7 धावा करायच्या आहेत. ओव्हरपिच चेंडू डीप स्क्वेअर लेगला. साई परबच्या डोक्यावरनं चेंडू अगदी कॅमेरामॅनच्या दिशेने. 4 धावा. चौकार निघालाय आणि चौकारानिशी आता मात्र 49 धावांवर धावफलक. अल्टीपल्टीचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात आता मात्र या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 49 धावा. विजयासाठी अजूनही करायच्या 3 धावा. शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी आणि 6 चेंडूवर 3 धावा विजयासाठी करायच्या आहेत.
सन्मानजनक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, एक निर्धाव चेंडूनिशी सुरुवात केली अंतिम षटकाची. यावेळी स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मैदानात विकेट किपर यावेळी दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. बघता बघता मैदानात 2 धावा पूर्ण झाल्यात. लेग बायचा इशारा, 2 धावा. या दुहेरी धावनेशी स्कोर लेवल झालाय 51 धावांवर. या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि या सामन्यात आता मात्र तुम्ही क्रिकेटर्स उसगाव संघाने मारलेली बाजी आणि समोर मात्र महालक्ष्मी मोरजिम क्रिकेट संघाला सामन्यात पराभव पत्करावा लागतोय. चला पुढचा सामना टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी जय गणेश, साई गणेश, साई